नमस्कार मित्रांनो, मी सांगलीकर प्रदीप आपल्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, काल सायकल प्रवास करत असताना अचानक रस्त्यामध्ये एक वीटभट्टी लागते. त्या वीटभट्टीच्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी नवरा बायको आणि त्यांची 2 ते 3 मुले असा परिवार पूर्ण त्या ठिकाणी विटा बनवण्याचे काम चालू होते त्यांचे. त्या ठिकाणी विटा बनवत असताना ते बनवत असलेल्या त्यांच्या कलेचे खूप कुतूहल वाटले. त्यानंतर मी त्यांना त्याबद्दल माहिती विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी मला त्या ठिकाणी समजलं की हे धरणातून आणलेल्या मातीच्या ढिगाऱ्यापासून ते चिखल बनवतात. चिखलापासून ते विटा बनवण्याचं काम करतात. या भाजीव विटा असतात, या भट्टीमध्ये भाजल्या जातात. या विटांची साईज 9x4 इंची एवढे असते. म्हणजे ह्याची लांबी 9 इंची आणि रुंदी 4 इंची अशी ह्या विटांची साईज असते. यामध्ये बांधकामासाठी एकदम उत्तम ही वीट मानली जाते, कारण भाजीव विटा हे पाणी शोषून घेण्याचं कार्य यांच्यामध्ये जास्त असतं. त्यामुळे ही वीट चांगली मानली जाते सिमेंटच्या वीटपेक्षा, किंवा फ्लाय ॲशच्या विटा बनवले जातात त्यापेक्षा ही चांगली मानली जाते. आणि ही वीट मागच्या वर्षी त्यांनी 12 रुपयाला एक वीट विकलेली. एका विटांच्या लोडमध्ये, म्हणजे एका ट्रकमध्ये किती विटा बसतात तर 5000 विटांचा एक लोड असतो. एक वीट जर 12 रुपयाला त्यांनी विकली असेल तर 5000 म्हणजे 12 पंचे 60, म्हणजे 60,000ला एक लोड विकतात ते. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर मला खूप साऱ्या गोष्टींची विटेबद्दलची माहिती या ठिकाणी आल्यानंतर समजली. कारण भाजीव वीट ही सर्वात उत्तम मानली जाते बांधकामासाठी. आता शहरी भागात हलकी वीट म्हणजे फ्लाय ॲशपासून बनवलेली वीट वापरली जाते, पण ते बांधकाम शहरातील एवढे स्ट्रॉंग नसते. पण ही वीट जर वापरून बांधकाम केले तर ते खूप स्ट्रॉंग मानले जाते. आणि सिमेंटची वीट किंवा चिऱ्यापेक्षा ह्या विटांनं बांधकाम केलं तर याच्यामध्ये पावसाचे पाणी शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे याचं बांधकाम खूप मजबूत असतं.